आपल्या चॅनलवर आज आपण करणार आहोत मोटो ब्लॉगिंगचा सेटअप. सगळे त्याच्या ऍक्सेसरीज आहेत. कॅमेरामॅन जवळ हे सगळे ऍक्सेसरीज आज आपण याला फिट करणार आहोत आणि तुम्हाला काय काय लागणार आहे ऍक्सेसरीज ते दाखवणार आम्ही. काय आपला हेल्मेट आहे, एक्झॉरचा हेल्मेट आहे, एकदम मस्त क्वालिटी याची. आणि आपले सगळे बाकीचे ऍक्सेसरीज. हा पहिले तर आपण हा गोप्रो बघणार आहोत. गोप्रो हिरो 10. कुठून उघडतात बाई? हा इकडून इकडून इकडून. हा नट का वरती आलाय? हा आपला गोप्रो. तुम्हाला मी आता सगळं माझ्या एक्सेसरीज दाखवणार आहेत जे आपल्याला मोटो ब्लॉगिंगसाठी लागणार आहेत. आणि काही काही असे पण आहेत ते तुम्ही नंतर लागणार आहेत, तुम्हाला लागतील पण लागतील. हे बघा, पहिले तर आपली वॉटरप्रूफ केस आहे. ही तुम्ही स्कूबा डायव्हसाठी वापरू शकता. ही नंतर ही रबरवाली, म्हणजे रोज तुम्ही ब्लॉगिंग करत असाल तर ही रबरवाली फक्त ग्रिपसाठी. आणि ही जर तुम्हाला हेल्मेटला फिट करण्यासाठी म्हणजे मोटो ब्लॉगिंगसाठी ही लागते, ही मेन असते, ही तुम्हाला लागणारच. आणि त्यात आम्ही घेतलेले 2 बॅटरी एक्स्ट्रा घेतलेले आहेत, ह्या 2. आणि माईकसाठी आम्ही घेतलेले आहेत हा ॲडॅप्टर घेतलेला माईकसाठी. आणि आपला हा जे माउंट आहे हे 360 आहे, म्हणजे तुम्हाला रील काढायचे तर रील पण काढू शकता आणि मोटो ब्लॉगिंग म्हणजे असा पूर्ण व्ह्यू. आणि आपली ही मेमरी कार्ड 128 GB ती आपण गोप्रो मध्ये टाकणार आहोत. बोबडी वळते थोडी, पण काय करणार लय दिवसातून. आणि आपला हा माईक आहे आपला, तो आपण आधीच सेटअप केलेला आहे कारण की तो खूप हार्ड होता, त्यामुळं आम्ही आधीच सेटअप करून घेतला. हेल्मेटमध्ये सेटअप केला. हा आपला हेल्मेट. आता आपण याला गोप्रो कसं लावायचं त्याचा आपण सेटअप करणार आहोत. पहिले तर आपला हा माईक आपण या पॅडिंगच्या आतमधून आधीच लावून घेतलेला आहे. हा बघा इथं तुम्हाला माईक दिसेल. हा बघा इथे माईक आहे. हा बघा हा माईक तो असा फिरून घेतला आहे, त्यामुळे आम्हाला जरा कष्ट लागले. आणि याची पिन आहे बघा, इकडे पिन आहे ती आपण याला गोप्रोला लावणार. ती ही ॲडॅप्टर, आपला जो ॲडॅप्टर आहे हा आपला ॲडॅप्टर आहे, तो पहिले त्याच्यात ठेवायचा, मग हे करायला लागेल. चला आता आपण सेटअप करूया यार सगळ्यांनी. काय करायचे? ऑलरेडी आम्ही 2 दिवसापूर्वी माईकची फिटिंग केलेली याच्यामध्ये. आता आपण सेटअप लावू. हा आपला जे माउंट आहे तो आपल्याला पहिले याच्यावर लावायला लागणार आहे. आपण इथे लावू जे माउंट. जे माउंटचा यूज 360 मध्ये व्हिडिओ काढण्यासाठी होतो, हवा तो अँगल घेण्यासाठी. माउंट लावून झाल्याच्या नंतर आपल्याला लावायची ही केस नाही काय बोलतो, केसेस तर बोलतात तिला, केस नाही बोलत त्याला, काहीतरी बोलतात. या डब्यामध्ये गोप्रो टाकायचा आपल्याला. डब्यामध्ये गोप्रो. हा आणि हा बघा हा गोप्रो आहे. पहिले तर आपण याच्यात आहे ना हा हे मेमरी कार्ड टाकू. मेमरी कार्ड फिट कर. मेमरी कार्ड येतो. या केस मध्ये गोप्रो टाकण्यासाठी आपल्याला हा कव्हर काढावा लागतो आधी. हा इथे फिट असतो. बॅटरी कव्हर काढावा लागतो. सिंपल आहे काढण्यासाठी. लोड करते काय उडलं रे? तेव्हाच उडलं ना. झालं, गोप्रो सेट झालाय केस मध्ये. आता आपण तो सेफ्टी चेक करायला नको का केसची? इकडे अडॅप्टर पण घे. बघा कुठे लावतो तरी आम्हाला दाखव जरा. हे बघा ना इथे ही पिन टाइप सी इथे खाली भेटतील. हा माईकचा सेटअप आहे. हा माईकचा अडॅप्टर आहे. येस तू ना विवोचा मोबाईल घे. आपण एक्स्ट्रा 2 बॅटऱ्या मागवलेल्या. आपली जी गोप्रो मध्ये येते ती आपली असते 90 मिनिटाची आणि आम्ही ह्या 2 मागवल्यात त्या आहेत 120 मिनिटाच्या. हे बघा ते उलटे का ठेवले बे.
की बघा हे सगळे चार्ज केल्यात आणि आम्ही खूप लांब जाणार होतो. खूप लांबचा प्रवास आहे आमचा. आपला सेटअप रेडी झालेला आहे टोटल. घालून बघ, झालं ready? दाखव एकदा. हो आता मी तुम्हाला हा घालून दाखवतो हेल्मेट. हेल्मेट घालायची पण पद्धत असते, शिकवती पण. थांब हेल्मेट घालायचं असं ते फाकवायचं असं ताणायचं ना मग असं घाल. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. भाई ये तो शुरू होते ही खत्म हो गया यार. हेल्मेट घालायचं. हे बघा चांदीचं मग ते माझा आवाज येतोय का नाही तुमच्यापर्यंत ते मला माहित नाही, पण मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो का रिपोर्टर. तुझा आवाज येत नाही अशी आम्हाला. रिपोर्टर आवाज येते का मला तुम्हाला? रिपोर्टर आवाज तर येतोय पण तुझे डोळे कोणी आता आपलं सगळं सेटअप झालंय. हेल्मेटचं गोप्रो पण लावलेलं आहे. आता आपण जाणार आहोत छोटीसे मोटो ब्लॉग राईडवर आणि आम्ही आता याच्या पुढची शूटिंग होणार आहे ती पूर्ण गोप्रो मध्ये होणार आहे. चला आणली तर नाही, फक्त गेलो. काय रेनकोट गाड्या एकदा बघून घ्या तुम्ही. शाईन जुना मॉडेल 125 नंतरचा मॉडेल. आपण तो नंतरचा लेटेस्ट मॉडेल पण आहे आपल्याकडे घरी. ही हॉर्नेट आहे हा, ती चला आता आपण जाऊया आपल्या मोटो ब्लॉगला. माझा आवाज येतो का नाही तो मोठा मेन मुद्दा आहे. काय वाटतं तुला बाहेर येतोय रे? मेरे को कुछ दिख नाही रहा. हा दिसतंय पण अँगल वगैरे कसं येतो ते नाही माहित मला. हे चला जाऊया. चला हे चला रे. नाही इथे का सोनू तुझ्या व पिरीम झाला. हा आमचा पनवेलचा रिक्षा स्टँड. इथं रिक्षा लागलेल्या आहेत बघा. इथून डायरेक्ट पनवेलवरून थेट शहापूरला रिक्षा जातात. 20 रुपये घेतात, जास्त नाही. म्हणजे बघा किती स्वस्तात. म्हणजे पनवेलपासून शहापूर खूपच लांब असेल. तर आपण जाऊया आता. ट्रेन आल्यावर खूपच इथे ट्रॉफिक होते. ट्रॉफिक झाली आहे बघा, तुम्हाला भेटलच. आई ग काय ट्रॉफिक आहे बाबा. गाड्या बिड्या आडव्या टाकल्या तरी लोकांनी. गाड्या इकडे तिकडे आडव्या टाकल्या का आपल्याला जायला जागाच नाही भेटत. कुठून जायचं ना कुठं नाही, काही समज नाही ना काय नाही. ओ रिक्षा 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 रिक्षा. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. ओ भाई आता गोप्रो लावलंय आपण, त्यामुळे आपण आपल्याला साईडला जे माणसं येतात जातात ते आपल्याला बघायला पण नाही भेटत. कोण येतं कोण जातं. डर मत रे माया भाई, तू मेरे गाड़ी पे पहली बार बैठा है क्या? ऐसा डरने का नहीं रे बाबा. डरेगा तो कैसे होगा. आज तो ट्रॉफिक पण नाही. ट्रॉफिक वगैरे नाही काय तर आमच्या पनवेलच्या हवेला खूप ट्रॉफिक अशी व्हायची. खूप अशी ट्रॉफिक. काय करणार. माया तो जवळ आलता का आपण त्याच्या जवळ गेलतो रे. मेरे को समजाओ. पण काय करणार. आमचा हेल्मेट पहिल्यांदा असा हेल्मेट घालून एवढा लांब चाललोय आम्ही. पनवेलवरून थेट माऊली. एक शॉर्टकट इथून, म्हणजे इथून गेलं का तुम्ही लवकर पोचता माऊलीला. आम्ही पण आता तिथूनच चाललेलो आहे. डेंजर. आणि आता थोड्याच वेळात आपण हवे लागू, म्हणजे 2 मिनिटामध्ये आपण हवेला पोचू.
आज ट्रॉफिक वगैरे काय नाही हवेला, पण त्याआधी बघा इथून तुम्हाला हवे दिसेल असं समोर इथं हवे आहे, पण बघू नका माझी मान जास्तच वळते. एकतर हेल्मेट आपला आहे जड, पण 1000 रुपयाच्या हेल्मेटमध्ये खूप काय भेटले मला. आता आपण पहिले जाऊ पेट्रोल पंपावर. पेट्रोल पंप भरायला आहे, पेट्रोल भरायचे आपल्या गाडीत, फुल टाकी करणार आहोत आपण. माया भाई काय वाटतंय, तू आता माझ्या मागं बसलेला आहे तर तुला कसं वाटतंय? मौत का क्यों गाले लगा के बेटा है भाई, डरता काय क्यों, मेरे पे विश्वास नाही का तेरा? काय रे माया? हां जरा, अरे ब्रेक हळूच मारलो, म्हणजे असं नॉर्मल आपण टच केला तरी तो पाहिजे तसा लागतोय रे, म्हणजे आपल्याला जोरात नाही दाबायला लागणार आहे. बघ आपल्या इथून आता डबल मागे यायला लागेल, एवढं ह्या रस्त्याने जायचं इकडच्या. आता आलेलो आपण पेट्रोल पंपावर, पेट्रोल टाकू आपण. पाणी रे पाणी पाणी, बाबा 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 खूप खतरनाक असं पाणी इथं साचतं खूप. हे तर पूर्ण आमच्या इथं पूर्ण डुबलेलं, हा पेट्रोल पंप पण डुबलेला पूर्ण, एवढा पाऊस झाला आमच्या इथं. तर नशीब आता का पाऊस कमी झालेला आहे, त्यामुळं काय नाही एवढं. आता आपण इथं पेट्रोल टाकूया. आता आपण टाकी डायरेक्ट फुल करूया, बघूया दादांची रिॲक्शन कशी होते. सो काढाल 120 कर. पेट्रोल टाकून झाल्याच्या नंतर आपण आता परत चाललेलो आहे. आता हे दोघं आहेत, ह्यो मायाबाई माझ्या जोडीला आहे, आणि हा एक मायाबाई हा त्या गाडीवर आहे, तो एक राहुल दादा. आमच्या गाडीवर जागा नाही, क्योंकि आमच्या गाडीवर फक्त एकच माया बसू शकतो. चला आता पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. हो भाई गाडी आ गई. मायाला जोरात जाऊ द्या. ओ भाई हे सिग्नल दिला नाही, सिग्नलपर्यंत माझा बोटच नाही पोचला बे. बोट पोचायला पाहिजे, सिग्नलपर्यंत बोट नाही पोचला माझा. आता हात इथपर्यंत एवढं, पण काही बोल चांगली चमकते लका शाकला शाकला. मला वाटतं आपल्याला तो आतमध्ये बघ माईक असतो, हां तो मला तुम्ही सगळ्यांनी गिफ्ट द्यावा असं माझी इच्छा आहे. हा मोठो ब्लॉग आपण आता आपल्याला सध्यापुरता तर असाच काढतोय, आपण ट्राय करण्यापुरता कसे ते व्हिडिओ कसं नाही. आपण पुढच्या वीकमध्ये जो आता वीक येणार त्या वीकमध्ये आपली येणार आहे एक प्रॉपर मोठो ब्लॉग. म्हणजे आपण खूप असं एक ठिकाणी फिरायला जाणार आहेत, त्यांना रिव्ह्यू तर नाही करणार आपण, असं तुम्हाला कुठं नेणार फिरायला कुठं नाही ते पण नेणार, तुम्हाला सगळं ते दिसणार. पुढे तो चाललाय ना, तो मागं बसलाय तो रोहन, त्यांनी घातलाय गोजो बघा कसा नाचतोय त्याचा गोजो. हा मला वाटतं आसनगाव लागलेला आहे, आसनगावला आहे तो, आसनगावचा रेल्वे स्थानक. आता पनवेलवरून आम्ही आसनगावला पोचलेलो आहे. आता आसनगाववरून आम्ही इथे जाऊ माऊलीकडे. बघा किती मस्त बाईक रायडर्स. ह्या काकांची वाटतं हा पाठचा पुऱ्या मला 100% गॅरेजवाला वाटतोय, आणि तो काकांची गाडी बंद पडलेली आहे आणि त्या काकांसोबत चाललेला आहे. आणि आपण जेव्हा आता मोटो ब्लॉग प्रॉपर चालू करू ना, आता आपला चॅनल आहे ना तो नवीन असणार, नवीन चॅनलवर आपण मोटो ब्लॉग चालू करणार आहोत. पण चॅनलचं नाव काय ठेवायचं तुम्ही मला ते सांगा, कमेंट करा, तुम्ही नक्की कमेंट करा. चॅनलचं नाव काय करायचं, आपलं काय ठेवायचं. आपला एर्राशू गेमिंग हा तर आपला गेमिंगचा चॅनल आहे, पण आता ब्लॉगिंग पण करू, मोटो ब्लॉगिंग, त्यासाठी आपल्याला वेगळं चॅनल खोलायचं आहे. त्यामुळे आता आपण वेगळा चॅनल खोलणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलचं नाव सुचवा आणि मला सांगा कमेंटमध्ये फटाफट. आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला जर हा ब्लॉग आवडत असेल तर फटाफट. चला चांबडी चमकता लका शाका लका.
बाबा खडी बिडी आली रे इथं डायरेक्ट. बेकार काम झालं, बेकार बेकार. हो खूप साऱ्या गाड्या अशा इकडून येताना दिसतात आपल्याला. मला वाटतं आज माऊलीला खूप असे पर्यटक फिरायला आलेले असतील. या पुलाच्या आतमधून जायचं. आपल्या 2 गाड्यात आपण एकूण जण आहोत, 6 जण आहेत. आपण 6 जण चाललो आहोत. ही बघा इथं आली जगमोहन कंपनी. ही जगमोहन कंपनी मला वाटतं आसनगावमध्ये ही जगमोहन कंपनी. मी इकडे येत राहतो त्यामुळे मला इथलं सगळं काय माहीत आहे. आणि हे बघा आपण करतो मोटर ब्लॉगिंग, ते बारीक पोरं काय देतात सायकल ब्लॉगिंग. आपण त्यांना अब तुम्हाला मी इकडं दाखवतो. इकडं पाऊस झाला ना मागं, तर किती नुकसान झाली लोकांची ते दाखवतो. बघा आता पुढं आपल्याला दिसेलच. आता पुढचा तुम्हाला व्ह्यू पण मस्त वाटेल, कारण की व्ह्यू पण पुढे मस्त येणार आहे. कसं येणार आहे कसा असाच कंटिन्यू तुम्ही बघत राहा ब्लॉग. पण काय करणार, रस्ता पण इथं डेंजर आहे. हे बघा खड्डे तर काका मदत करतात, समाजसेवा करतायत काका. खड्डे तर खड्ड्यांची तर दगडी लावतात, कारण की लोकांना समजावं की तिथं खड्डा आहे, तिथून गाडी नाही टाकावा असं म्हणून काका करतात. काकांना काय बोलतात, काकांना ते हळू करायला लागा, हळू करा. आपली पोरं मागं राहिली, आपली पोरं मागं राहिली, आपली पोरं मागं राहिलेत. इकडं बघा लोकांची शेतीमध्ये आवणी वगैरे झालेली आहे. सगळं भात वगैरे लावलेलं आहे शेत लोकांनी. खूप असं शेत तुम्हाला हिरवंगार दिसेल आणि पुढचं वातावरण सगळं हिरवंगार पण दिसणार आहे तुम्हाला. खूप असं मस्त वातावरण आहे, खूप मस्त. तुम्हाला इथं मी इथं दाखवतो. हा रस्ता आत्ताच बनवलेला, म्हणजे महिना पण नसेल झाला. पण आमच्या इथं म्हणजे इथे आसनगावमध्ये, मी पहिले आसनगावला राहायचो, आता मी पनवेलला गेलो आहे. इथे आहे ना पहिले खूप पाऊस झालता तर पूर्ण पूल वाहून गेलतो. पूल आहे ना, पूल पूर्ण वाहून गेलतं. आत्ता जस्ट बांधलेलं पूल वाहून गेलतं. काय करणार, आता जस्ट बांधलेलं पूल. आता तुम्हाला पूल ते समोर दिसलं. आता बस आले, चायला बसवाले काका, बसवाले काका, बसवाले काका, बसवाले काका, बसवाले काका, बसवाले काका. माया थोडीशी फाटेल पण नंतर अभिमान वाटेल का. मौत को छू के टक से वापस आ सकता हूं. अरे बा आता ते एकदा थांबले ते दोघं, आपण कुठं थांबलो असतो त्यांच्या मागं, त्यामुळे थांबवली नाही. रिक्स येतो इश्क आहे, काय की नको बाबा, रिक्स काय घ्यायची नाही. आरामात जाऊ, आरामात येऊ. जास्त काय आपल्याला घाई नाही, काय नाही. तुम्हाला व्ह्यू एक नंबर व्ह्यू दिसणार आहे. तुम्हाला एक नंबर व्ह्यू बघा आता, खतरनाक. आणि इकडं पुढे असे डोंगर दिसतात ना, तिकडं असं माऊली आहे. तुम्हाला जर पहिल्यांदा असा माऊलीचा व्लॉग बनवते आपण, तो पण मोठो व्लॉग. हो हे बघा आता तो पूल बनवला आहे, पण पूल खूप डेंजरस आहे. तो पण वाहून गेलता तो पूल पूर्ण, पण त्यांनी पूर्ण काम केलं परत. आता वाहून गेलं तर तुम्हाला दिसेल काय काय खतरनाक झालं इथं. नुकसान लोकांची खूपच झालते रे. ओके हे बघा इकडं बघा किती वाहून गेलं. ते बघा हा पूल पूर्ण वाहून गेलता इकडचा, असा फुल वाहून गेलता पूल. पण काय करणार आता. हा पूल आता आपण ज्या पुलावरून चाललो ते आत्ताच मागे पूल बांधलेला, पण एवढा पाऊस झाला का पूर्ण पूल वाहून गेला. खूप डेंजरस आहे. बघा हे बघा, हे बघा. हे गाणं बंद कर, कॉपीराइट येईल मला. खूप असे पर्यटक इकडे फिरायला येतात ना, तिकडं काहीतरी आहे मला वाटतंय. पण आपली गाडी अशी आहे का आपल्याला ऑफ रोडिंग करायला नाही भेटणार. ऑफ रोडिंग आज केली तर उद्यापासून आपल्याला बाईक नाही भेटणार. हा असा मॅटर आहे. पण काय करणार, जाऊया. हरणं पण आहेत मस्त वरती, हरणं आहेत ते बघा, बारीक बारीक हरणं. त्यांच्यापासून आपल्याला शेळ्या आहेत, त्यांच्यापासून आपल्याला करवंद भेटतं. खूप असे काळे काळे करवंद असतात. ये देखो तू मेरे से प्यार करती है क्या नहीं. हे देखो तू मेरे से प्यार करते है. देखो देखो देखो. एका क्षणासाठी वाटलं मला तिथं रोहनच आहे काय.
हे बघा खूप असं मस्त वातावरण, लोकांनी वॉकला पण येतात काय काय इथले जे रहिवासी आहेत. हे काका काय, अरे मला वाटलं काकानी चड्डीत नाही घातली काय. काका डेंजर, काका ओप्पी, काका आंघोळीला कुठे गेलते पण डेंजर बे. अरे आमचा गिम्बल डायरेक्ट उलटा आला, गिम्बल झालाय आता उलटा. ए अरे वाटाण्याचा गोलेदाना रंजे उडू नको उटाना टाना. हे कॉपीराईट आहे तुमच्या इथे गावात गाणे वाजवत चालले. हवा आपण पोहोचलो आता मानस मंदिरच्या इथे. आपण मानस मंदिरकडे नाही पण आपण सर्व जाणार. ते बघा इकडे माऊली आहे, ती माऊली आहे समोर. धुकामुळे आले ना त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही काय, पण ही पुढची माऊली आहे. खूप असं खूप धुकं, डायरेक्ट धुकं, काय बोलायचं आता. फुल ढग 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 ढंकटक टक्कडक टक्कडक टक ढग ढंकडंग टक्कडंग टक्कडंग डिंगडिंग 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 डिंग 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 डिंग. पर्यटक चाललेले आहेत, काही त्या रस्त्यावरून जातात, काही या रस्त्यावरून. ज्यांना जसं जवळ पडेल तसं ते जातात माणसं. आपल्याला आता जायचं आहे पुढं डायरेक्ट. आपण इथं आलो का नाश्ता वगैरे करू. मला वाटतं आत्ताच करायचं वाटतं नाश्ता. जाऊन येऊ. हे पूर्ण पाणी एकदम एवढं फुल होतं ना. ते काका ते दुकान बघितलं ना, येताना परत जाणार आहेत. ते दुकान आहे ना पूर्ण डुबलेलं. एवढं बाबू हळू चाल, इकडे तिकडे चालू नको, रस्त्यानी आरामात जा बाळा. असं काय करतोस. खूप मजा येते पण काही बोल, पण देवची गाडी चालवायला मजा आहे. हे विकण्यासाठी नाही, हे असेच बांधलेले आहेत. ते बांधून लोक गेलेले आहेत. ते एकाच फॅमिलीमध्ये आहेत. ते किती 25-30 जण भाऊ आहेत एकाच फॅमिलीमध्ये. त्या सगळ्यांनी मिळून घेतलेली जागा इथं बांधलेली आहे त्यांनी. काय ते माझ्या ओळखीचे. तुला आतमध्ये जायचं आहे का. नको ना आता नको ना. हे बघा शेत बघा, तर भात बघा कसं लावलंय. एक नंबर पूर्ण हिरवगार असं वातावरण. पुढून आलाय टरक 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 टरक. आता तू बाजूला सरक. हा हे बघा आपल्याला असे फॅन्स भेटतात आपले, ते आपल्याला हातबीत करतात. भाई जाते ना तुझी, आमची पण जाते आरामात. गिरणे का नाही भाई, आरामची चलणे का. तू पण आरामात जा, आम्ही पण आरामात जाऊ. मला वाटते पाचशेंची पण फाडली असेल. हा का टाकतोय असं समोरून याला दिसते गाडी. हा आणि माया भाईची तर मला काही समजत नाही. माया भाई आप डरे हो. अभी रिलैक्स हो क्या. आपको कैसे बताए ना मैं कैसे गाडी चलाता हूँ. हा हेल्मेट घातलं त्यामुळे मान अशी इकडे तिकडे फिरवता येत नाही. मान फिरवली का मी पण फिरतोय. एवढी डेंजर आहे. एवढा हेल्मेट जड आहे ना हा. एस क्रॉसचा काय नाव काय रे याचं नाव काय हेल्मेटचा. एक्झॉरचा फॅन नाही त्याला हेल्मेट. सॉरी एक्झॉरचा फॅन. अरे फॅन काय बोलते पण मी. हेल्मेट एक्झॉरचा हेल्मेट आहे हा. खूपच जड आहे. आणि त्यात आपण लावलाय तो गोप्रोला लावलं तो ॲडॅप्टरवरून तो आतमधून फिरून आणलेला तो माईक. एवढं काय आपण लावलेलं आहे ना. काय करायचं आता. पण मोटो ब्लॉगिंगसाठी तेवढं शेवटी करणं भागच आहे. आपल्या पाठून आपले मेंबर्स पण येत आहेत. आपली 8 जोड शूटिंग चालू आहे. काय बडबडतोय काय नाही ते पण मला पण नाही माहीत. आता शूटिंग चालू आहे, वाया नको जायला, त्यामुळं काय ना काय बोलायला लागणारच आहे. पण काय करणार, पर्याय नाही आपल्याकडे. पर्याय अजिबात नाही. आता मोबाईलमध्ये आपण ब्लॉग काढायला तसं आपण जिथं पाहिजे तिथं हे करू शकतो ना, शूट करू शकतो, हे करू शकतो. इसमें ते वैसा नाही ना, याच्यात तेसा नाही. काय हिंदी बोलू का मराठी, हिंदी बोलू का मराठी काय समजत नाही. पण मी बोलणार मराठीत. बोलणार रे बोलणार. अशू काय बोलतोस तू. बोलणार मी मराठीच. लोक सगळे फिरायला आलेले चाललेत घरी ना, आम्ही चाललो आहे तिकडं. म्हणजे किती हुशार आहोत आम्ही. त्यात एक एवढ्या लांबून आम्ही पनवेलवरून ह्या टायमाला इकडं आलो आहे. आणि तुम्हाला एक दाखवतो आमचे मयाभाईचं घर, म्हणजे महेश घाणे एम जी तो ब्लॉगरचं घर आहे इथं. ते तुम्हाला दाखवतं. हे बघा ही इकडं निळीवाली जरा दिसते ना, तो फार्म हाऊस त्याचा आहे. मयाभाईचा फार्म हाऊस हे बघा इथं आहे. हे बघा हा तुम्हाला दिसतोय ना निळावाला, हा मयाभाईचा फार्म हाऊस आहे. तिथं मयाभाई येतो, शेती वगैरे करतो. त्याचा एकच वावर आहे. एका वावरासाठी तो एवढ्या लांब येतो, शेती वगैरे करतो. हे बघा आपले फॅन्स आपले किती चालले ते हात करतात. बाईक इलेक्ट्रिक बाईकचं मला सांग, एक तर इलेक्ट्रिक बाईक आणतो आपण आणि जर त्याची चार्जिंग संपली तर काय करणार.
पाय लावणार. हा धबधबा दिसतोय पण कॅमेऱ्यात रेकॉर्ड होईल का नाही ते नाही माहीत. आता आपण पोचू माऊली गावात. माऊली गावापासून पण थोडंसं पुढे जाऊ गडाच्या इथे, माऊली गडाच्या इथे. म्हणजे आपल्याला वरती नाही जायचं आहे कारण की ह्या टायमाला पावसाळ्याच्या टायमाला वरती पण नसतील जाऊन देत कारण की रस्ता थोडा रिक्सवाला आहे ना. मग काय माहीत पोलीस असतात तिथं आणि संडे आहे त्यामुळं आज असतीलच फिक्स आणि गर्दी पण असेल त्यात. काय करणार, जाऊया तरी पण आपण बघूया. हे बघा वातावरण, बघा वातावरण कसं आहे बघा. इकडे बघा इकडे तिकडे बघू नका, लक्ष द्या फक्त आपल्या लोकेशनकडे. पहिले वाटलेली देवची गाडी झाला मला हार्ड जाईल चालवायला पण काय वाटतच नाही रे. मस्त चाललोय आरामात, काय एवढं जड वगैरे नाही गाडी. काय नाही घेऊन टाकू आपण, एवढ्या लवकर तर नाही आपण घेऊ 5 वर्षांनी. तोपर्यंत आपला मोटो ब्लॉगिंगचा पैसा येत नाही तोपर्यंत आपण काय गाडी घ्यायची नाही. घेऊन दिली तर माया भाई आमचा घेऊन देईल मला गाडी. द्यायची ना माया, बघ माया मला गाडी घेऊन देणार. हो आता आपण थोडंच दुरीवर आहोत आणि पोचू. बाबा 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 गर्दी किती रे. ही गाडी बंद पडली काय काकांची? काका नाही गाडी बंद नाही. मला वाटलं गाडी बंद पडली. मग रस्त्याच्या बाजूला लावा ना. हे वॅगनरवाले ना भाई कुठं पण लावतात खरं डेंजर. अरे रस्ता बघा कसा आहे. हाय ग हे काय पॅक आहे काय? अरे रे 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 रा तारा रा 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 रा. खूपच डेंजर. असं थोडा तरी वाकलो ना तर असं वाटतं. भाई पाऊस खूप आहे त्यामुळं काका आता जाऊन नाही देत आपल्याला. त्यामुळे आता आपण रिटर्न इथूनच फिरू. डायरेक्ट इथूनच बंद केले, इथूनच बंद केलेले. एंट्री नो एंट्री. खूप पाऊस आहे मला वाटतं. नाही आज संडे त्यामुळं आता बंदच असणार. संडेमुळे बंदच असणार. उपयोग नाही. आमचं इथं मोये झालेलं आहे आणि ते आमच्यावरती पोरं पण हसत होते. रोहन तुमचं काय म्हणणं आहे? ते काका आपल्या ओळखीचे आहेत. काका ओळखीचे आहेत. मी हेल्मेट काढलं तर मला लगेच ओळखतील काका. हे हां आपल्याला थांबवलं ते ओळखीचे आहेत. ओ भाई हे कसं काय आमचं वागणं असं आहे, आमचं वागणं तसं आहे. गोटे भाई इथं आहे. गोटे आमचा मला फक्त गाडी घेऊन देणारा एकच मेंबर आहे तो म्हणजे गोट्या भाई. चला आता दुसऱ्या स्पॉटला जायचं. आता बघूया कुठला स्पॉट आहे. रोहन भाई आपल्याला नेणार आहे कोणता स्पॉट आहे आणि कोणता नाही. तो जीप बी प्यायला लागले तर इकडे भावा जाऊ नको, जाऊ नाही देत. पोलीस काका आहेत तिथं. जाऊ नको रे. स्टॉप केलं तर आपले जे मुवमेंट आहेत ते मेन मुवमेंट जायचं ना. तर स्टॉप करून आपल्यासोबत आता खूप वेळ झाला. आपण जेव्हा कॅमेरा स्टॉप करतो ना होऊ दे ना घरचं जायला. आहे 120 28 GB मेमरी कार्ड फुल. अरे बॅटरी चहाला बॅटरीत नाही आणली बे. हर बार गर्म करके ठंडा ही छोड़ देते हैं. ओ मॅटर एक पण बॅटरी आपण सोबत नाही आणलेली. चार्जर पण आणलेला नाही त्याचा भाई. काहीच आणलेलं नाही. जाऊ दे चला. आमचा गोट्या भाई आम्हाला आवाज देतोय. गोट्या भाई काय म्हणणं आहे तुझं? काय म्हणणं आहे? दुसराच कोणतरी म्हणजे तू मला नाही उडू तुला उडू. हा देश सूड भाई. कसा वाटतं पण मी मोटो ब्लॉगिंग मस्त ना. गोट्या भाई भविष्यात खूप मोठा होईल ना तेव्हा आपल्याला बाईक गिफ्ट करणार आहे. त्यामुळे त्याचा आपण आता थँक्यू करू. थँक्यू गोट्या भाई. आणि त्याच्यावरती मी एक गाणं डेडिकेट करतो असं की
थांबा. त्याला उभं करून ठेवलं होतं धरून, त्याला उभं करून ठेवलं होतं धरून. मी गेलो होतो काल क्लिनिक कॅम्प, मी गेलो होतो काल क्लिनिक कॅम्प. मला म्हणाली डॉक्टर मॅम, मला म्हणाली डॉक्टर मॅम, तुमच्या गोट्याचं वजन 1.5 किलोग्रॅम, भरलं गोट्याचं वजन 1.5 किलोग्रॅम. कसं वाटलं गाणं माय भाई, तुला कसं वाटलं? कसं वाटलं? फील आहे ना गाण्यात, फील आहे. अरे गाण्यात म्हणजे गाण्यात फील असणारच ना, कारण की नावाच काय बोलतोय चायला. काय बोलण्यासारखं राहिलंच नाही रे, काय की एवढा मोठा आपला सरसकट ब्लॉग बनणार आहे, त्याच्यात आपण व्हिडिओ बंद नाही करत, नुसता कॅमेरा ठेवून चालू करायचा. मग काहीतरी बोललं पाहिजे ना, आपलं मेमरी कार्ड एवढा भरल, एवढं काय होईल, मग काय करणार. तेच करायचे भाई. मला वाटतं यांनी घेतलेली आता ऑफ रोडिंगकडे. इथं हा ना, इथं आधीच डेंजरस रोड आहे आणि तिथून आपण आलेलो आहे. टेबल शेड जात आहेत, हेल्मेट नाही काय नाही. इथून कोण गेला ना डायरेक्ट खाली जाईल तो. डेंजरस रोड झालाय बाबा. मला वाटतं यांनी घेतलेली ऑफ रोडिंग करायला. असं कुठून पण माया बाई उतरून येतो का पुढं. माझ्या मला म्हणाले डॉक्टर मॅम. कुठून टाकू रे माया, कुठून टाकू त्या बाई. हाँ 4x4. देखा आपने लापरवाही का नतीजा है. चिखल नुसती ऑफ रोडिंग. डेंजरस ऑफ रोडिंग बाइक. गरम है. गलती होगी. ऑफ रोडिंग बाईक चालू आहे सध्या. खूप डेंजर रोड आहे रे चायला रोज. का वाटतं तुला? अरे फिरते, जास्त फिरते. हा लेफ्टने जाणार आहे. निघलोय बाबा, निघलोय. खूप डेंजर रोड आहे. माझी चप्पल बघाल ना तुम्ही, मी आलो त्यात फ्लिपफ्लॉप घालून. एवढी खतरनाक झाली ना ते फ्लिपफ्लॉप, डायरेक्ट काम 25 झालंय त्या फ्लिपफ्लॉपचा. एवढा बेकार काम झालेलं आहे. फुल सटकन फुल बेकार असं काम झालेलं आहे. इकडे आपण आलेलो बंधाऱ्यावर. इथं छोटासा वाटलं तर बंधारा आहे. ह्या बंधाऱ्यावर आलेलो आहे आपण. इथं आता गाडी लावूया. गाडी डायरेक्ट अशी डेंजर सरकते ना, काय बोलायचं आता. इथं पण थांबूया. हे बघा इथं बंधारा. इथं बंदर आहे. आता आपण इथं आपली गाडी लावलेली आहे ना. आपली चप्पल बघा, हे बघा ही परिस्थिती. अरे चप्पलच डायरेक्ट घुसलेली. ती चप्पल आली इथं वरती निघायला, पण काय करणार आता. हा म्हणून ती गाडी मला मी बोललो आता वरती धरल. वरती मी धरली पण माझी चप्पल अशी निघली. चला आता आपण व्हिडिओ ना आता स्टॉप करून बघूया. माझी स्कूटी बिटी घेऊन आलेत. मोठं प्रोडक्ट. स्कूटी कोण आणतं का? आणतात ज्यांच्याकडे नसते आणतात. आपण पण एकदा स्कूटीवर ट्राय करणार आहेत. आपण जास्तच चिखलातून टाकली. नाही पुढे या ना. आपण आलो त्याच रोडनी चाललोय आता परत.
आपण आता इथे वेट करूया. इट्स डेंजरस माया भाई. देवच्या गाडीवर आता देवला पाणी मारून द्यायला लागेल. आणखीन गाडी खूप खतरनाक माखलेली आहे गाडी. चांबडी चांबडी चमकतो लाका लाका शाका लाका 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 लाका. आता जो पहिलं तुम्हाला दाखवलेलं मी त्या दुकानाच्या इथं आपण थांबणार आहोत. आता जाऊया बघूया काय होते. दुकानात थांबूया, मस्त वडापाव नाही तर चहा पिऊया. वडापाव तर खाणारच. बघूया काय काय देखताय. काय बघतोयस काय रागानं. बघतोयस काय रागानं. हॉर्नेटवर बसलाय वाघ. हे काय निघायला आलाय. बिलांची नागिन निघाली ची नागोबा डुलाया लागला. भाईला गाडी शिकवायला घेतलेली आहे. भाई आपल्या अंगावर नको यायला. अरे बिलांची नागिन निघाली नागोबा डुलाया लागला. बिलांची नागिन निघाली नागोबा डुलाया लागला. टी डी 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 टी डी 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 डी. अरे माझी गावची गरुडी दादा. आता आपण पोचलेलो आहोत काकांच्या दुकानावर. ह्या काकांच्या इथं आपण वडापाव खाऊन चहा पण पिऊया. काका आपल्या ओळखीचे आहेत. काय नाही नादच नाही डायरेक्ट काकांचा. काका एवढा चहा एवढा खतरनाक बनवतात ना काय सांगू तुम्हाला. काकांना बघून घ्या तुम्ही एकदा. तो मयूर कधी आला मला माझ्या पाठी मला माहित नाही. आजचा आपला ब्लॉग हा इथपर्यंतच होता आणि आता आपण ब्लॉगची एंड करणार आहोत. तर तुम्हाला हा कसा मोठा ब्लॉग वाटला ते तुम्ही नक्की कमेंट करा आणि सांगा. आणि आपण आपल्या नवीन एक चॅनल खोलायचे ब्लॉगसाठी, मोठं ब्लॉगिंगसाठी. तर तुम्ही सांगा चॅनलचं नाव काय ठेवायचं असं कमेंट करा तुम्ही. चला लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करा.